नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 16 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ SIG previous questions. Okay, so as usual we're discussing the two examples. The first one is from the NEET 2019, the recent one, and the second one is from the AIPMT 2015. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन्स मेडिकलच्या एक्झामच्या रिलेटेड आहे. सो फर्स्टली वी विल गो थ्रू द solution for the first numerical, and the numerical number first is from the NEET 2019. अतिशय इझी. ठीक आहे, भले हा नीटचा क्वेश्चन आला तर एकदम सिम्पल आहे, म्हणजे खूप काही मोठी त्याच्यात कथा नाही आहे आणि हा पण सिम्पल आहे. ठीक आहे, बघा मागील लेक्चरमध्ये पण आपण एक टर्मिनल वेलॉसिटी आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटीवर क्वेश्चन डिस्कस केला होता. याही लेक्चरमध्ये सेम तसंच पहिला जो क्वेश्चन आहे तो टर्मिनल वेलॉसिटीच्या कॉन्सेप्टवर आहे, अँड द सेकंड इज फ्रॉम द सेकंड क्वेश्चन इज डिपेंड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. Okay, so we will move to the question number first. See, two small spherical metal balls having equal masses are made from materials of densities ρ1 and ρ2. ठीक आहे, समजा एक स्पेरिकल बॉल आहे ज्याची डेन्सिटी ρ1 आहे, सेकंड स्पेरिकल बॉल आहे ज्याची डेन्सिटी ρ2 आहे. याच्या लक्षात टू स्मॉल स्पेरिकल मेटल बॉल्स हॅव्हिंग इक्वल मासेस, दोघांचाही मास कसा आहे से, समजा याचाही स्मॉल एम तर याचाही स्मॉल एम, फक्त दोघांची डेन्सिटीज कशी आहे ρ1 and ρ2. ठीक आहे, ओके. आणि ρ1 and ρ2 मधलं रिलेशन पण दिलेलं आहे की डेन्सिटी ऑफ ρ1 इज 8 टाइम्स ग्रेटर दॅन द डेन्सिटी ऑफ सेकंड वन. ओके, याची डेन्सिटी याच्यापेक्षा 8 पट जास्त आहे, काही हरकत नाही. ओके, अँड हॅव अ रेडाय ऑफ 1 मिलीमीटर अँड 2 मिलीमीटर. ओके, पहिल्या माससाठी रेडाय R1 इक्वल्स टू दिला आहे तुम्हाला 1 मिलीमीटर आणि याच्यासाठी रेडियस दिला आहे तुम्हाला 2 मिलीमीटर रिस्पेक्टिव्हली, काही हरकत नाही. They are made to vertically, they are made to fall. Okay, they are made to fall, the fall पाहिजे ना, they are made to fall vertically in a viscous medium whose coefficient of viscosity equals to eta and whose density is 0.1 times ρ2. ठीक आहे, बघा हे दोन खाली पडणार आहे. ठीक आहे, म्हणजे हाही ऑब्जेक्ट असा खाली पडला, हाही खाली पडत आहे. ठीक आहे, हे समजा इथं विस्कस मीडियम आहे. ठीक आहे, या विस्कस मीडियमचं कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इटा आहे अँड द डेन्सिटी ऑफ विस्कस मीडियम इज गिवन 0.1 इंटू ρ2. ठीक आहे, बघा मटेरियलची जी काही डेन्सिटी राहते, सॉरी जो काही ऑब्जेक्ट या विस्कस मीडियममध्ये फॉल होऊन राहिला त्यासाठी आपण सिम्बॉल रो यूज करतो, आणि ज्या विस्कस मीडियममध्ये तो ऑब्जेक्ट्स फॉल होऊन राहिले त्यांच्यासाठी आपण काय यूज करतो, सिग्मा, आणि सिग्मा तुम्हाला दिलेला आहे 0.1 टाइम्स ρ2. ठीक आहे, फुल स्टॉप. द रेशिओ ऑफ देअर टर्मिनल वेलॉसिटीज वुड बी. ठीक आहे, बघा आपण पहिल्या ऑब्जेक्टसाठी टर्मिनल वेलॉसिटी VT1 म्हणूया, सेकंड ऑब्जेक्टसाठी टर्मिनल वेलॉसिटी V2. ओके, देअरफॉर दे आर आस्किंग टू फाइंड द VT1 अपॉन VT2. आपल्याला टर्मिनल वेलॉसिटीचा काय फाइंड आउट करायचा आहे, रेशिओ, काही हरकत नाही. पहिल्या ऑब्जेक्टसाठी टर्मिनल वेलॉसिटी फाइंड आउट करू, सेकंडसाठी दोघांचा काय घ्यायचा, रेशिओ. बघा पहिल्या ऑब्जेक्टसाठी आपण टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहून घेऊया, 2/9. ठीक आहे, R स्क्वेअर रो मायनस सिग्मा G डिवाइडेड बाय इटा. ठीक आहे, पहिल्या ऑब्जेक्टसाठी रेडियस R1. ठीक आहे, पहिल्या ऑब्जेक्टसाठी डेन्सिटी किती आहे, ρ1. ठीक आहे, दिस इज द डेन्सिटी ऑफ मटेरियल. ठीक आहे, इटा आणि जी तर काय झाला समजा कॉन्स्टंट व्हॅल्यू झालं. ओके, आणि इटा दोन्हीसाठी कसं राहते, सेम, कारण की विस्कस मिडियम चेंज होत आहे का, नाही. ठीक आहे, पहिल्या ऑब्जेक्टसाठी आपण VT1 फाइंड आउट करूया, 2/9. ठीक आहे, बघा आता एक पुन्हा सांगतो, आपल्याला रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे ज्या गोष्टी दिलेल्या आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहे त्यांना CGS टू SI किंवा SI टू CGS कन्वर्ट करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण की जेव्हा आपण रेशिओ फाइंड आउट करतो तर आपल्याला युनिटची काही घेणं देणार राहते का, जसं वर पण वेलॉसिटी आहे खाली पण वेलॉसिटीची युनिट काय होणार, कॅन्सल. तर जो काही फिजिकल क्वांटिटीचा रेशिओ राहतो, दोन सेम फिजिकल क्वांटिटीचा जर रेशिओ जर फाइंड आउट करायचा राहिला, असा जर प्रश्न राहिला तर SI युनिटच्या भानगडीत पडायचं नाही, कारण की जी काही व्हॅल्यू येणार आहे ती न्यूमरिकल व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा इथं जसं रेडियस मिलीमीटरमध्ये दिलेला आहे, मी मीटरमध्ये कन्वर्ट करण्याच्या भानगडीत पडत नाही. जसं R1 किती आहे, 1चा काय हो, स्क्वेअर. ठीक आहे, ρ1 आपल्याला ρ1 किती दिलेला आहे, 8 टाइम्स ρ2, आणि सिग्मा किती दिला आहे आपल्याला 0.1 टाइम्स ρ2 इंटू G एज इट इज, आणि हे झालं इटा. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. सेम आपल्याला वर्टिकल वेलॉसिटी सेकंडसाठी फाइंड आउट करायचं आहे. बघा 2/9. सेकंडसाठी रेडियस R2ची किंमत किती आहे, 2चा स्क्वेअर, बस एवढंच लिहितो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ρ1 होता तर ρ2 पाहिजे. ठीक आहे, ρ2 मायनस सिग्मा किती दिला आहे आपल्याला
0.1 टाइम्स रो टू जी आणि इटा कसा राहतो कॉमन. एक झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आपल्याला दोन्ही वर्टिकल वेलॉसिटीचा काय विचारलं त्यांनी, रेशिओ. ठीक आहे. बस मग आपल्याला फक्त आता काय फाइंड आउट करायचं आहे, रेशिओ. ठीक आहे. बघा तो रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. आपण थोडंसं हे वरचं वाईपअप करून घ्या. बघा थोडंसं पॉज करून नोट डाऊन करा. हे इतका जो काही पोर्शन आहे मी तो मोडतोय. ठीक आहे. बघा आता खूप मोठी गोष्ट नाही राहिली. आपण व्यवस्थितरित्या दिलेल्या गोष्टी आपण तिथं हे केलं. ठीक आहे. बघा इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. ठीक आहे. इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडला आहे VT1 आणि ते आहे VT2. ठीक आहे. बघा 2/9. ओके. 1चा स्क्वेअर म्हणजे सोडून देण्यासारखीच गोष्ट आहे ती. या दोघांमध्ये √2 काय निघते रे, कॉमन. 8 - 0.1 म्हणजे किती, 7.9 इंटू जी डिवायडेड बाय इटा. ठीक आहे. डिवायडेड बाय 2/9 इंटू 2चा स्क्वेअर किती झाला इथे 4. बघा इथं √2 काय निघाला परत कॉमन. ठीक आहे. इथं 7.1 होतं. 1 - 0.1 किती राहते 0.9. ठीक आहे. जी आणि इटा करायला सेम. ठीक आहे. याला आपण हे करू, एलॅबरेट करू. 2/9 √2 7.9 टाइम्स जी इटा इंटू इटा. ओके. बघा आता हे रेसिप्रोकल घ्यायचं. 9/2 4 टाइम्स √2 इंटू 0.9 टाइम्स जी. बघा आता सगळ्या गोष्टी कॅन्सल होते. बघा 2 2 9 9 इटा जी जी √2 गेट कॅन्सल झाले. शिल्लक करायला फक्त 7.9 अपॉन 4 इंटू 0.9. ठीक आहे. 7.9 हे झालं बेटा 9 चौक 36 3.6 पॉईंट काय झालं कॅन्सल. 79/36. ओके. सो यू कॅन सी द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज देअर. ओके फॉर युअर सोल्युशन. एकदम सिंपल होतं, काही मोठी नाही. टर्मिनल वेलॉसिटी. ओके. टर्मिनल वेलॉसिटीचा आपण जो काही फॉर्म्युला होता तो चांगल्या प्रकारे यूज केला. पहिल्या ऑब्जेक्टसाठी आणि सेकंड ऑब्जेक्टसाठी तो टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करायचा. आणि आपल्याला विचारलं आहे रेशिओ ऑफ द वेलॉसिटीज, काही अडचण नाही. जो काही तुम्ही पहिल्या ऑब्जेक्टसाठी आणि सेकंड ऑब्जेक्टसाठी फॉर्म्युला डेव्हलप करा, त्याचा रेशिओ घ्या. सो यू विल डायरेक्टली गेट द सोल्युशन. अतिशय इझी. ठीक आहे. सो दिस इज द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. सो आय एम गोइंग टू वाईप अप. सो पॉज इट अँड नोट डाऊन. ठीक आहे. चला त्यानंतर आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडच्या सोल्युशनकडे वळूया. बघा न्यूमेरिकल नंबर सेकंडचं सोल्युशन अतिशय इझी आहे. ओके. इफ वी कम्पेअर विथ द फर्स्ट वन, अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द ऑब्वियसली NEET 2019. So we are going to discussing the solution for the second numerical, and the numerical is from the AIPMT 2015. ठीक आहे. बघा the cylindrical tube of a spray pump has a radius R, one end of which has n fine holes, each of that holes having a radius R. If the speed of the liquid in the tube is V, the speed of the ejection of the liquid through the holes is. एकदम सिंपल आहे. बघा एक सिलेंडर आहे. ठीक आहे. या सिलेंडरची रेडियस तुम्हाला दिली आहे कॅपिटल R. ओके. एका एंडला आपल्याला असे छोटे छोटे फाईन होल्स तयार करायचे आहे. ओके. या छोट्या छोट्या फाईन होल्सची रेडियस आहे स्मॉल r. ठीक आहे. एकदम सिंपल. इथं लक्षात. ओके. समजा इथनं लिक्विड तो समजा असा एंटर झाला आणि समजा इकडनं स्मॉल होईल पिचकारीसारखं. ठीक आहे. म्हणजे इथनं तो लिक्विड एंटर झाला आणि इकडे छोटे छोटे फाईन होल्स आहे. ओके. तर या फाईन होल्समधनं तो जो काही लिक्विड आहे तो बाहेर येत आहे. तर लिक्विड जेव्हा इकडं आतमध्ये एंटर करतो तर लिक्विडची वेलॉसिटी किती आहे V. लिक्विड जेव्हा इथून इजेक्ट होत आहे तर लिक्विडची वेलॉसिटी किती आहे V'. तर या फाईन होल्समधून जो काही लिक्विड इजेक्ट होत आहे त्या लिक्विडची आपल्याला काय विचारली त्यांनी, वेलॉसिटी. इतकं सिंपल आहे. याच्या लक्षात क्लिअर आहे. बघा आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बाय युझिंग द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं की एरिया आणि वेलॉसिटी या दोघांचा प्रोडक्ट कसा राहिला पाहिजे, कॉन्स्टंट. ठीक आहे. बघा इकडला एरिया याला आपण A1 म्हणू, इकडे काय म्हणू आपण A2. ठीक आहे. इकडे वेलॉसिटी V आहे, इकडे किती आहे V'. देअरफॉर AV इक्वल्स टू A2V'. ठीक आहे. कसं राहिला पाहिजे, सेम. की या दोघांचा प्रोडक्ट कसा राहिला पाहिजे, कॉन्स्टंट. ओके. आपल्याला विचारत आहे V'. देअरफॉर A1V अपॉन A2 इक्वल्स टू V'. V' इज नथिंग बट द speed, okay, or you can say the velocity of that fluid, okay, which is flowing through this liquid but after ejecting these fine holes. Clear. ठीक है. Therefore V prime equals to A1 V upon A2.
ठीक आहे, चला काही हरकत नाही. A1 हा एरिया झाला, ठीक आहे. या एरिया हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, काय राहिला पाहिजे एरिया पाय आर स्क्वेअर, तर फोर पाय कॅपिटल आर स्क्वेअर इंटू व्ही, ठीक आहे, डिवायडेड बाय A2 हा एरिया, ठीक आहे. आता बघा या सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया, परंतु याच्यात n फाईन होल्स आहे, म्हणजे एका होलचा पहिले एरिया काढावा लागेल. ओके, एका होलचा एरिया काय ते पाय, एका होलचा एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिकल होलचा रेडियस किती आहे आर, आरचा स्क्वेअर, ठीक आहे. असे किती होल्स आहे n, म्हणून इथं मी कितीनं मल्टिप्लाय करू n, ठीक आहे. बघा आता पाय गेट कॅन्सल, शिल्लक राहिलं व्ही आर स्क्वेअर डिवायडेड बाय n टाइम्स स्मॉल आर स्क्वेअर, ठीक आहे. दिस इज नथिंग बट द velocity after ejecting this side, okay, having the velocity v prime, therefore capital V r square n times r square, ठीक है. Therefore the option number third one is the correct one from the given options. हे लक्षात सोपा होता. okay, if we compare the numerical number second with the numerical number first, okay, you can easily watch it how the numerical number second is as good as easy if we compare with the first one. हे तर लक्षात अशा प्रकारे बेटा तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार. सो जर तुम्हाला उपकरण आवडत चालला सर आपला, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट.